मित्रांनो, महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आता महिलांना स्वतंत्र महिला शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता मिळणार आहे. यासाठी महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र सुद्धा दिले जाणार आहे. पण हे प्रमाणपत्र कोणाला मिळणार, अर्ज कोण करू शकणार, कोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कुठे करायचा आणि याची संपूर्ण प्रक्रिया काय असेल याची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी रोहित आणि तुम्ही पाहताय मराठी इन्फॉर्मर रोहित गोरे. मित्रांनो, महिला शेतकरी मान्यता म्हणजे नेमकं काय? तर महाराष्ट्र शासनाने महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख मिळावी यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत अनेक महिला शेतीत प्रत्यक्ष काम करत होत्या, मात्र अनेक सरकारी नोंदणीमध्ये त्यांना शेतकरी म्हणून स्वतंत्र ओळख नव्हती. त्यामुळे अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत होत्या. आता महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे महिलांना स्वतःची अधिकृत ओळख मिळणार आहे. यामुळे शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेणे महिलांना अधिक सोपे होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महिला शेतकरी म्हणून कोणत्या महिला पात्र असणार? आता या अंतर्गत अशा महिलांना मान्यता मिळू शकते ज्या प्रत्यक्ष शेतीचे काम करतात, बीज उत्पादनाशी संबंधित आहेत, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, मधमाशी पालन, मत्स्य व्यवसाय, फळबाग आणि भाजीपाला उत्पादन करतात किंवा शेतीशी संबंधित जोडधंदे करतात. म्हणजे शेती किंवा कृषीपूरक व्यवसायात प्रत्यक्ष काम करणाऱ्या महिलांना या योजनेचा फायदा होऊ शकतो. त्या महिला या योजनेसाठी पात्र असू शकतात. आता या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा? जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर अर्ज ग्रामपंचायतीमध्ये करावा लागेल आणि जर तुम्ही नगरपालिका किंवा महानगरपालिका क्षेत्रात राहत असाल तर संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेकडे अर्ज करावा लागेल. यानंतर अर्जाची पडताळणी केली जाईल. सर्व माहिती योग्य असल्यास महिला शेतकरी प्रमाणपत्र दिले जाईल. भविष्यात या सेवेसाठी जर ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली तर त्याचीही माहिती आपल्या व्हिडिओवर नक्की देण्यात येईल. आता या प्रमाणपत्रासाठी म्हणजेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील? तर यासाठी स्वतःची ओळख म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड लागेल. त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून रेशन कार्ड, वीज बिल किंवा स्थानिक रहिवासी पुरावा लागेल. जमिनीच्या पुराव्यासाठी 7/12 उतारा आणि 8 उतारा लागेल. स्थानिक कार्यालयात अतिरिक्त कागदपत्रांची मागणी तुमच्याकडून केली जाऊ शकते. म्हणून अर्ज करण्यापूर्वी संबंधित कार्यालयात जाऊन संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतरच अर्ज भरायला चालू करा. आता या अर्जाची प्रक्रिया नेमकी कशी असेल? तर अर्ज भरल्यानंतर ग्रामसेवक किंवा संबंधित अधिकारी अर्जाची पडताळणी करतील. आवश्यक असल्यास प्रत्यक्ष पाहणीही केली जाऊ शकते. सर्व माहिती योग्य असल्यास महिला शेतकरी प्रमाणपत्र त्या महिलेसाठी दिले जाईल. त्यानंतर विविध कृषी योजनांमध्ये या प्रमाणपत्राचा उपयोग त्या महिलेला होणार आहे. आता महिलांना या योजनेचा, या प्रमाणपत्राचा नक्की फायदा काय होणार आहे? तर या प्रमाणपत्रामुळे महिलांची स्वतंत्र शेतकरी म्हणून ओळख निर्माण होणार आहे. शासनाच्या कृषी योजनांमध्ये महिलांचा सहभाग वाढणार आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होईल. शेतीतील महिलांच्या योगदानाला अधिकृत मान्यता मिळेल. त्यामुळे भविष्यातील महिलांसाठी आणखी नवीन योजना सुरू होण्याची शक्यता देखील वाढू शकते. आता सर्वात महत्त्वाच्या सूचना, एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की शासनाकडून वेळोवेळी नियमात बदल होऊ शकतात. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित ग्रामपंचायत किंवा स्थानिक कार्यालयात जायचं आहे, संपूर्ण माहिती घ्यायची आहे आणि त्यानंतरच या प्रमाणपत्रासाठी, या योजनेसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महिला शेतकरी प्रमाणपत्र त्याचबरोबर या योजनेबाबतची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. ही माहिती व हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि प्रत्येक महिला शेतकरी किंवा शेतकरी कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच सरकारी योजना, GR, शेतकरी योजना किंवा महत्त्वाच्या अपडेटसाठी मराठी इन्फॉर्मर रोहित गोरे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.